करती हूं कि जो स्पीकर साहब हैं, स्पीकर साहब संविधान को सबसे ऊपर रखकर उनकी। यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात। नरेंद्र मोदीजींचा प्रभाव जो आहे हा प्रभाव एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आहे की आपण पाहिलं असेल की प्रत्येक एनडीएचा असणाऱ्या प्रत्येक घटकाबरोबर असंख्य कार्यकर्ते तर जोडले जातातच आहेत, परंतु अनेक पक्षातील असणारे लोकप्रतिनिधी सुद्धा जोडले जात आहेत आणि त्याचा तुम्ही वारंवार या सगळ्या गोष्टी पाहताय। असाच शिवसेनेमधले असणारे काही खासदार हे सुद्धा मला सुद्धा मिळालेली आपल्यासारखीच माहिती आहे, त्यामुळे ते सुद्धा आदरणीय एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्याबरोबर जोडले जाणार आहेत। काल रात्रीपासून चर्चा सुरू आहे, तुम्हाला जशी चर्चा कळली आहे तशी मला सुद्धा कळली आहे आणि त्यामुळे सर्व एनडीएमध्ये सामील होणारे जे नेते आहेत त्या सर्व नेत्यांचं आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांचं नक्कीच स्वागत करतो। यांचा विरोध होण्यासाठी बाळमानेने उमेदवारी मागितली आणि त्यांना अपक्ष आता सांगितलं की बाळमानेंना भाजप प्रवेश बंद। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जो विषय संपलाय त्या विषयाची चर्चा करणं योग्य नाही। सर, टायगर ऑपरेशन टायगर शिवसेनेचं आहे ते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टीने पाऊल वाटतंय असं भाजप वाटतं किंवा भाजपला काय वाटतं? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये दिल्लीचं असणारं पार्लमेंटरी बोर्ड जे आहे, हे दिल्लीचं असणारं पार्लमेंटरी बोर्ड हे या संदर्भातलं निर्णय जे आहेत ते निर्णय घेत असतात। त्यामुळे या सगळ्या निर्णयावरती बोलण्याचा अधिकार मी जरी भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष असलो तरी मला नाही। त्यामुळे त्या संदर्भातले सर्व निर्णय जे आहेत ते निर्णय तुमच्या पक्षात आले, काय फरक पडेल असं तुम्हाला वाटतं? खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की तर या सगळ्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये आणखी एक ब्रेक घेतोय, लगेचच परत पाहत राहा एबीपी माझा।